अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंठा पोलिसांनी सलग 3 धाक कारवाया करून जुगार अड्ड्यावर छापा टाकत अवैध दारूसाठा आणि धारदार तलवार जप्त केली। या तिन्ही कारवायांमध्ये एकूण 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तळणी बसस्थानकाजवळ देवगाव रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत 4,920 रुपये रोख, 2 दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य असा एकूण 1,14,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर संभाजीनगर परिसरात एका व्यक्तीकडून विनापरवाना धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली। तसेच तळणी बसस्थानक परिसरात एका संशयिताकडून 180 मिलीच्या देशी दारूच्या 14 बाटल्या, 1,400 रुपयांचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली। परिसरातील जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदेशीर शस्त्रे किंवा इतर अवैध प्रकारांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। ताज्या बातम्यासाठी लॉग ऑन करा नेत्रा न्यूज 24।